नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानबाग आणि एक होता परमेश्वर या कथेच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितलं की कमलावरती सुंदरवर्मननं बलात्कार केला आणि तिला कुठल्याही प्रकारचा न्याय मंगलेशनं दिला नाही. शेवटी एरे याला शोधायला कमला चालू पडली. पुढे काय झालं बघूया. कमला आणि कृष्णा एरेयाकडे गेले. पल्ला तर लांबचा होता. आपल्याला भेटायला बदामीहून कोणीतरी इतक्या लांब आलेलं पाहून एरेयाला आश्चर्य वाटलं. बोला ताई, काय झालं? एरियानं विचारलं. कमलानं रडत रडत आपली कहाणी सांगितली. ते ऐकून एरिया संतापानं लाल झाला. काळजी करू नकोस ताई. तुझा बदला तुला नक्कीच घ्यायला मिळेल. माझ्यावर विश्वास ठेव. तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच इथपर्यंत आले युवराज, कमला म्हणाली. आता जाते परत तुमच्याच भरोशावर. गाव वाळीत टाकेलच आम्हाला. तुम्ही शब्द पुरा कराल तोवर मी नक्की जिवंत राहीन. असं म्हणून दोघं परत जायला वळली. थांब ताई. गावात घरी कोण असतं आणखी? कोणी नाही. मूलबाळ नाही झालं अजून. माझे आई वडील आधीच वारलेत, कृष्णा म्हणाला. म्हणजे गावात तुम्ही जायलाच पाहिजे असं कोणी नाही का? एक बैलजोडी आणि 2 गायी शेजारी सांभाळायला दिल्या आणि आम्ही निघालो युवराज. शेत सोडलं तर जायलाच पाहिजे असं कोणी नाही. ठीक आहे. मग सध्या इथेच तुम्ही राहा माझ्याकडे. तुम्ही इथे आला होता हे जर कळलं तर कदाचित तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. इतकं सांगून एरियानं जवळच्या गावात त्यांची राहायची सोय करून दिली. पण एरेयाकडे मंगलेश आणि सुंदरवर्मनच्या बेताल वागण्याच्या तक्रारी येतच राहिल्या. प्रजेला हा राजा आता नको झाला होता, पण त्यांना एक चांगला पर्याय हवा होता. पर्याय उपलब्ध असेल तर असलेला चांगला राजा सुद्धा प्रजेला नकोसा वाटतो. आणि पर्याय उपलब्ध नसेल तर वाईट राजाचा सुद्धा प्रजा विरोध करत नसते. मंगलेशला त्याच्याशी निष्ठा असणारे लोक सगळीकडे हवे होते. चालुक्याच्या राजाशी निष्ठा असणारे लोक त्याला अडचणीचे वाटू लागले होते. एरेयाला कोणीही आश्रय देऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची मदत करू नये अशा अर्थाचं पत्र त्यानं सर्व मांडलिकांना पाठवलं. पण जे राजे कीर्तिवर्मनशी एकनिष्ठ होते त्यांना हे पत्र खटकलं. त्यांच्यापैकीच एक राजा होता रेवती बेटाचा शासक स्वामीराज. स्वामीराजला मंगलेशनं कधीच आपलं म्हटलं नव्हतं. या उलट पुलकेशीनं त्याला मदत केली होती. कीर्तिवर्मननं सुद्धा शक्य होईल तेव्हा त्याची साथ दिली होती. मंगलेश एरेयाला अन्याय्य पद्धतीनं बाजूला सारून सिंहासनावर आला होता. त्याचं हे पत्र स्वामीराजला आवडलं नाही. त्यांनी उलट पत्र पाठवलं. युवराज एरे यांचे आजोबा आणि वडील यांनी माझ्यावर अनंत उपकार केलेले आहेत. त्यांचं ऋण चुकवणं या जन्मी तरी मला शक्य नाही. मी जो कोणी आहे तो फक्त त्यांच्यामुळेच आहे. अशा परिस्थितीत जर युवराज एरे यांना कधीही आश्रयाची गरज पडली आणि त्यांनी माझ्याकडे तो मागितला तर मी स्वतःला धन्य समजेन. त्यांना कुठलीही मदत हवी असेल तर ती द्यायला मी कधी नकार देणार नाही. पत्र वाचून मंगलेश खवळला. त्याला काहीही करून एरेयाचं सहाय्य मिळवायचे मार्ग बंद करायचे होते. मंगलेशनं व्योमला बोलावलं. व्योम हा त्याचा निष्णात मारेकरी. व्योम धनुष्य, तलवार, भाला या सर्व हत्यारात पारंगत होता. पण आपल्या बळाचा वापर कुठेही करायला तो मागे पुढे पाहायचा नाही. कुठली वस्तू त्याला हवी तर त्यानं ती घेतलीच. समोरच्याला ती द्यायची असू दे किंवा नसू दे. त्याच्या सर्व अपराधांवर मंगलेश पांघरूण घालायचा. त्यामुळे तो मंगलेश बरोबर एकनिष्ठ होता. मंगलेशचा इमानी कुत्रा ही त्याची ख्याती होती. मंगलेशनं व्योमला स्वामीराजचा काटा काढायला सांगितलं. व्योम निघाला. रेवती बेटावर जाऊन त्यानं आपण एरेयाकडून आलो असल्याची बतावणी केली. त्याच्या हातात एक खलित्याची गुंडाळी होती. त्यावर लाख लावून मोहोर केली होती. स्वामीराजच्याच हातात हा खलिता देण्याची मला स्पष्ट आज्ञा आहे. त्यामुळे मी इतर कोणाच्याही हातात खलिता देणार नाही हे त्यानं स्पष्टच सांगितलं. त्याची कसून तपासणी करून त्याला स्वामीराजच्या पुढे नेलं गेलं. स्वामी पुढ्यात नेल्यावर स्वामीराजला त्यानं कमरेला खोचलेली खलित्याची गुंडाळी बाहेर काढली आणि ती देण्यासाठी हात पुढे केला. अचानक कोणालाही काही कळायच्या आत त्या खलित्याच्या गुंडाळीतून त्यानं एक धारदार, अगदी बोटभरच रुंदीची पण लांब अशी सुरी काढली आणि ती सपकन स्वामीराजच्या दिशेला फेकली. एक गिरकी घेऊन सुरी स्वामीराजच्या पोटात शिरली. ताबडतोब जवळच उभ्या असलेल्या हशमाच्या हातातली तलवार उपसून व्योम आश्चर्यानं चकित झालेल्या लोकांमधून बाहेर पडला. त्याला अडवण्याचा प्रयत्न करणारे जखमी तरी झाले किंवा मारले तरी गेले. दरबारातले लोक स्वामीराजकडे धावले. सुरी जरी पोटात घुसली होती तरी घाव जास्त खोल वाटत नव्हता. ताबडतोब वैद्यानं बोलावणं केलं गेलं. वैद्य आले तेव्हा स्वामीराजचे हातपाय थरथरायला लागले होते. कशामुळे हे कोणाला कळत नव्हतं. वैद्यराजांनी नाडी पाहिली आणि ते गंभीर झाले. सुवर्ण मौक्तिक इतकं पुटपुटून त्यांनी आपल्या बटव्यातून कसलीशी मात्रा काढली. ती उगाळून स्वामीराजला चाटवली. पण स्वामीराजच्या प्रकृतीत उतार पडला नाही. वैद्यराजांनी स्वामीराजच्या प्रधानाला बाजूला घेतलं. बहुधा त्या सुरीवर कसलं तरी जहाल विष लावलेलं असावं. अन्यथा सुवर्ण मौक्तिक मात्रेनं राजेसाहेबांना नक्कीच आराम पडला असता. मग आता काय करायचं? प्रधानजींनी विचारलं. प्रार्थना.
आता राजे साहेबांना देवच तारू शकेल, मानवाच्या हातात ते नाहीये. इतकं बोलून वैद्यराज निघून गेले. थोड्याच वेळात राजवाड्यातून आकांत उसळला. व्योमला थांबवणं मात्र कोणालाही जमलं नाही. समोर येईल त्याला कौशल्यानं कापून काढत व्योम रेवती बेटावरून निसटला. मधली चिंचोळी खाडी पार करत सहजतेने पोहत पोहत गायब झाला. स्वामीराजच्या मृत्यूमुळे मोकळं झालेलं सिंहासन मंगलेशनं भरू दिलं नाही. त्यानं रेवती बेट आणि आजूबाजूचा भूभाग आपल्या ताब्यात घेऊन आपल्या राज्याला जोडला. स्वामीराजच्या मृत्यूमुळे आपण एरियाला सहाय्य करू पाहणारा एक शत्रू कसा नष्ट केला, या आनंदात मंगलेश मशगूल होता. ही घटना एरियाला कळली. स्वामीराजचा व्योमनं कसा खून केला हे ऐकून एरिया हळहळला. स्वामीराज वयानं जरी एरियापेक्षा बराच वडील असला तरी तो चालुक्यांचा एकनिष्ठ मांडलिक होता. त्याचा असा नाश आपल्या काकानं केलेला पाहून एरिया व्यथित झाला. मंगलेशवर हल्ला करून त्याला नष्ट करायची वेळ जवळ आली होती. मंगलेशनं प्रभवसेनचा केलेला अपमान एरियापर्यंत पोहोचला होताच. त्यानं एक मोठा मोहरा पणाला लावायचं ठरवलं. जीव धोक्यात घालून एरिया वेश बदलून बदामीला गेला. वृद्ध व्याघ्रस्वामीला भेटून एरियानं गळ घातली. काका, जे चाललंय ते सुधारणं तुमच्याच हातात आहे. ज्या सरदारांचे विनाकारण अपमान झाले आहेत त्यांना फोडायला हवंय. ते माझ्या बाजूला येत नसतील तर काकांना निदान ऐनवेळी मदत करणार नाहीत इतकं तरी पाहायला हवंय. पण यात धोका आहे. जर कोणीही ही बातमी काकांपर्यंत पोहोचवली तर तुमच्यावर काय कोसळेल याची कल्पनाही मला करता येत नाही. व्याघ्रस्वामी म्हणाले, युवराज, मी काय अमरपट्टा घेऊन थोडाच आलोय. महाराज पुलकेशी आणि महाराज कीर्तिवर्मन यांनी मला रस्त्यावरून उचलून मुख्य प्रधान पदापर्यंत पोहोचवलं. त्यांनी स्थापन केलेलं राज्य असं चोरापोरी चाललेलं मलाही बघवत नाहीये. मेलो तरी हरकत नाही, पण हे करीन. पण ह्यापुढे मला भेटायला येत जाऊ नका. त्यात खूप धोका आहे. कोणीही मार्फत निरोप पाठवा. बस झालं. आला तसाच गुपचूप एरिया बदामीमधून पसार झाला. व्याघ्रस्वामींनी सर्वात आधी प्रभवसेनची भेट घेतली. प्रभव, माझ्या साथीदाराचा नातू म्हणून तू मला माझ्या नातवासारखाच आहेस. पण तुला असं वाटत नाही का की तुझी निष्ठा अस्थायी आहे? व्याघ्रस्वामींनी विचारलं. याच्याऐवजी तुला जर एखाद्या चांगल्या राजाचा पर्याय दिला तर स्वीकारशील तू? साडी नेसून धिंड काढल्यापासून प्रभवसेन नाईलाजानच दरबारात जात होता. मंगलेशला त्याच्या खुशी नाखुशीची पर्वा नव्हती. पण प्रमुख सरदार असा अपमानित मनस्थितीत असणं योग्य नव्हतं. पण मंगलेश तिकडे लक्ष देत नव्हता. प्रभवसेनला आपल्या बाजूला गुंतवून टाकण्यात व्याघ्रस्वामीला फार कष्ट पडले नाहीत. पण प्रभवसेननं एका महत्वाच्या व्यक्तीची व्याघ्रस्वामी बरोबर गाठ घालून दिली. मंगलेशच्या हेर खात्याचा प्रमुख होता विष्णुकोश. विष्णुकोशच्या पुतणीला सुंदरवर्मननं असंच पळवून नेलं होतं आणि त्यांनी आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार करून तिला मारून टाकलं होतं. कमलानं तक्रार केल्यापासून बलात्कारित स्त्री जिवंत राहणार नाही हे सुंदरवर्मन पाहत होता. रूपवान असणं हा मंगलेशच्या राज्यात गुन्हा ठरू लागला होता. साक्षीदार असूनही मंगलेशनं सुंदरवर्मनला पाठीशी घातलं होतं. युवराजांवर उगीच खोटे आरोप करायला तुम्हाला लाज कशी नाही वाटत, असा उलट प्रश्न विष्णुकोशचा भाऊ विश्वरूप याला मंगलेशने विचारला होता. विष्णुकोशला भेटताना व्याघ्रस्वामीला भीती वाटत होती. आपलं बिंग जर त्याने मंगलेशकडे फोडलं तर सगळंच नष्ट झालं असतं. पण त्याचबरोबर जर विष्णुकोशला फोडता आलं तर एरियाची सरशी नक्की होणार होती. धोका पत्करूनही व्याघ्रस्वामीनं विष्णुकोशाची भेट घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विष्णुकोश मान्य झाला. मंगलेशच्या राज्याला वाळवीच नाही, सुरुंग लागला होता. त्याच्या मदतीनं इतर अनेक सरदार व्याघ्रस्वामीनं फोडले. जरी ते उघडपणे मंगलेशला विरोध करत नव्हते तरी संधी मिळाल्यास ते मंगलेशचा पक्ष सोडायला तयार होते. मंगलेशच्या सैन्यात पुरेशी फूट पडलेली आहे याची खात्री होताच व्याघ्रस्वामीनं एरियाकडे तसा संदेश पाठवला. व्याघ्रस्वामीचा संदेश आल्यावर एरियानं वेगानं हालचालींना सुरुवात केली. सर्वात आधी त्यानं अनंतपूरवर हल्ला करून त्याच्यावर कब्जा केला. आपला काका मंगलेश यानं सत्ता बळकावली असून लवकरच आपण त्याला बदामीच्या राज्यातून हुसकावून लावणार आहोत अशी त्यानं घोषणा केली. आपल्या सैन्यातील काही तुकड्या रायदुर्गम जिंकायला पाठवल्या. रायदुर्गमच्या आजूबाजूचा प्रदेश एरियाच्या सेनेनं व्यापून टाकला. अर्थात आता याची दखल घेऊन मंगलेशनं एरियाच्या विरोधात मोहीम काढली. एरियानं आपलं रणक्षेत्र आधीच निवडलं होतं. फक्त मंगलेशला हे माहीत नव्हतं. एलपट्टू गावाजवळ जंगलानं व्यापलेला डोंगराळ प्रदेश होता. त्यातून अगदी कमी रस्ते होते. एरिया मंगलेशच्या मार्गात डोंगराच्या उलट बाजूला जाऊन थांबला. त्याच्यापर्यंत पोहोचायचं तर मंगलेशकडे दोन उपाय होते.
एक तर जंगल पार करायचं किंवा संपूर्ण जंगली आणि डोंगराळ प्रदेशाला वळसा घालायचा. मंगलेश जरी मैदानी लढाईत वाकबगार असला तरी डोंगराळ प्रदेशात सैन्याच्या हालचालीवर येणाऱ्या मर्यादांची त्याला चांगली जाणीव होती. त्यामुळे मनापासून तो जंगलातून जायला नाखुश होता. पण एक तर या सर्व भागाला वळसा घालायचा तर खूपच मोठा फेरा पडला असता. तसंच तो फेरा घालतोय हे बघून एरिया डोंगर ओलांडून अलीकडे आला असता. ही पकडापकडी कितीही काळ चालू राहू शकली असती. मंगलेशची वेळच वाईट आली होती. त्यानं विष्णुकोशला जंगलातून जाणाऱ्या मार्गाची पूर्ण माहिती काढायला जायला सांगितलं. विष्णुकोशनं पुढं जंगलात जाऊन एरियाची गाठ घेतली. एरियाच्या सांगण्यानुसार परत माघारी जाऊन जंगलातला रस्ता सुरक्षित असल्याचं त्यानं मंगलेशला सांगितलं. मंगलेश निघाला. आघाडीवर त्यानं प्रभवसेनला ठेवलं. त्याच्या मागे तो स्वतः होता. उजवीकडे सुंदर वर्मन आणि डावीकडे पुरंजय होता. सैन्याची पिछाडी सांभाळायला विद्यारण्य होता. या सर्वांबरोबर मिळून 15,000चं सैन्य होतं. त्यामुळे एरियाला आपण सहज चिरडून टाकू असा आत्मविश्वास मंगलेशला होता. पर्वत रांगांच्या जवळ येईपर्यंत या रचनेमध्ये सैन्य चालत होतं. पण जसजसे पर्वतांमधून जाणारे मार्ग अरुंद होऊ लागले त्याबरोबर अडचणी वाढू लागल्या. पुरंजयच्या सैन्यानं पुढं होत रस्ता रुंद करायचं ठरवलं. त्याप्रमाणे रस्ता रुंद केला जाऊ लागला. सैन्याला विरोध कुठेच होत नव्हता. पुढल्या 10-15 दिवसात मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली गेली. पुरंजय स्वतः झाडे तोडीवर देखरेख करत होता. हजारो सैनिक दिवस रात्र राबत होते. रस्ता रुंद आणि शक्य होईल तितका सपाट केला जात होता. मार्ग तयार करताना एका ठिकाणी उजवीकडे रस्त्याचा फाटा गेला होता. त्या दिशेचा रस्ता साफ करायला सुरुवात झाली, पण तो मार्ग चिखलानं भरलेला असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे डावीकडेच काम सुरू केलं गेलं. जंगलात न शिरता मंगलेश आपल्या सैन्यासह रस्ता पूर्ण व्हायची वाट पाहत होता. एक दिवस पुरंजय त्याला भेटायला आला. प्रणाम महाराज. बोल पुरंजय, मंगलेशनं आज्ञा केली. 2 दिवसात मार्ग पूर्ण होईल. त्यानंतर कधी आपण जंगल पार करू शकाल. ठीक आहे, काम पूर्ण करून घ्या. आम्ही 2 दिवसांनी इकडनं निघू. पलीकडे पोहोचल्यावर भेट होईलच. वाटाड्याची गरज लागेल? नाही महाराज, इतका मोठा मार्ग जंगलात दुसरा कुठलाच नाही. तरी विष्णुकोशला मार्ग माहीत आहेच. मंगलेशच्या जवळ उभ्या असलेल्या विष्णुकोशकडे निर्देश करून पुरंजय म्हणाला. ठीक आहे, आम्ही निघू 2 दिवसात. मंगलेशनं त्याला निरोप दिला. प्रणाम करून पुरंजय निघून गेला. 2 दिवसांनी मंगलेश निघाला. मार्गात कुठेही एरियाची सेना नसल्याची खबर होती. आता निम्म पायदळ घेऊन पुरंजय पुढे गेलेला असल्यानं आधी प्रभवसेनच्या सैन्यानं आणि विष्णुकोशनं पुढे जायचं आणि रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यायची. एकदा ती खात्री करून झाली की मंगलेश आणि सुंदरवर्मननं बाकीच्या सैन्यासह मार्ग पार करायचा असं ठरलं. विद्यारण्य उरलेल्या पायदळासह जंगलाच्या अलीकडेच राहून पिछाडीवरून हल्ला होत नाही जमा करायची असं मंगलेशनं सांगितलं. ठरल्यानुसार दुसऱ्या दिवशी प्रभवसेन आणि विष्णुकोश त्यांच्या सैन्यासह पुढे गेले. प्रभवसेनचा भर घोडदळावर होता. घोडदळ जंगलात शिरलं. कसलाही त्रास न होता जंगलातून पार झालं. ते सुखरूप पोहोचल्याची खबर घेऊन विष्णुकोश माघारी आला. मंगलेशनं सैन्याला तयार होण्याची आज्ञा दिली. तंबू राहुट्या गुंडाळल्या जाऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी सर्व लवाजमा निघाला. कबाडीचे हत्ती आणि बैल सामानानं लादलेले होते, पण त्यांचा वेग कमी होता. घोडदळ पुढे निघालं. आघाडीला विष्णुकोश दौडत होता. त्याच्या मागोमाग मंगलेश आणि सुंदरवर्मन थोडं अंतर राखून आपल्या सैन्यासह होते. शक्य तितक्या लवकर जंगलातून पलीकडे जायचा मंगलेशचा विचार होता. त्यामुळे वेळ न घालवता तो वेगानं जात होता. जंगलात एकच मोठा रस्ता दिसत होता. घोड्यांना दौडत जायला कसलीच अडचण दिसत नव्हती. पुढे दौडणारा विष्णुकोश लवकरच एका ठिकाणी येऊन पोहोचला जिथे 2 रस्ते फुटत होते. विष्णुकोशला थांबलेलं पाहून मंगलेशनं आपली गती मंद केली. त्याबरोबर विष्णुकोशनं उजवीकडे दाखवला. या मार्गाने जा महाराज. इथून पुढे कुठलाही फाटा नाहीये. मी मागच्यांना दिशा दाखवून तुम्हाला गाठतोच. मध्ये थोडासा चिखलाचा भाग आहे, पण तो फार नाहीये. पावकोसच आहे. आणि चिखल असला तरी फार खोल नाही, उथळ आहे. मंगलेशनं आपलं सैन्य उजवीकडे वळवलं. त्याच्याबरोबर सुंदरवर्मन सुद्धा उजवीकडे वळला. वेगानं दौडत जाणारे घोडे सुमारे 1.5 कोस अंतर पार करून गेले. आता रस्ता थोडा अरुंद होऊ लागला. घोडे एका ओळीत एका मागोमाग एक जात होते. लवकरच रस्त्याला थोडासा चिखल लागला. चिखलाचे लपके उडू लागले. घोड्यांची गती किंचित मंदावली. पण लवकरच हा चिखलाचा भाग संपेल आणि कोरडी जमीन लागेल हे मंगलेशला ठाऊक होतं. पण जसा मंगलेश पुढे जाऊ लागला तसा चिखल कमी होण्याच्या ऐवजी वाढायला लागला. घोड्यांचे पाय रुतायला लागले. गुडघाभर खोलीतील चिखलातून चालणं घोड्यांना कठीण व्हायला लागलं. शेवटी नाईलाजानं मंगलेश आणि सुंदरवर्मनसह सर्व घोडदळ पाय उतार झालं. विष्णुकोशला भेटल्यावर चांगली शिक्षा करायची हे मंगलेशनं मनोमन ठरवून ठेवलं.
त्याच्या चुकीच्या माहितीमुळे त्याला या चिखलात उतरावं लागलं होतं. पण अजून पुढे गेल्यावर जेव्हा चिखल आणखीच वाढायला लागला, तेव्हा आपली फसगत झाल्याचं मंगलेशच्या ध्यानात आलं. चिखलातून चालणं आता अशक्य होतं. घोडे पाय उचलू शकत नव्हते. माणसाच्या मांडीपर्यंत चिखल पोहोचला होता. आणि अचानक आजूबाजूच्या परिसरात हजारो सैनिक दिसू लागले. त्यांच्या हातात धनुष्यबाण होते आणि फळ्या होत्या. चिखलात रुतलेल्या सैनिकांना त्यांनी मोठ्यानं ओरडून सांगितलं, जे हत्यार उचलतील ते मारले जातील. जीव वाचवायचा असेल तर हत्यार खाली ठेवा. मंगलेशनं आपल्या तिरंदाजांना उलट हल्ला करण्याचा हुकूम केला. काही तिरंदाजांनी धनुष्य उचलली, पण धनुष्याची खालची टोकं चिखलात रुतू लागली. बाण लांब जाईनासे झाले. ज्यांनी धनुष्य उचलली त्यांच्यावर एरेयाच्या सैनिकांनी बाण सोडले. फळ्यांवर असलेले एरेयाचे सैनिक चिखलात रुतलेले नव्हते. बाण लागता जिथे जखम तिथे असह्य आग होऊ लागली. जखमी तिरंदाज हलवू लागले. त्यांची अवस्था पाहून इतरांनी गुपचूप शस्त्र खाली ठेवली. इतक्यात सैनिकांच्या प्रमुखानं आपल्या लोकांना हुकूम केला. त्याबरोबर चिखलावर फळ्या आडव्या टाकून ते सरसर पुढे सरकू लागले. मंगलेशच्या सैनिकांच्या मधून सरकत त्यांनी टाकलेली सर्व शस्त्र गोळा केली आणि ते माघारी गेले. चिखलात रुतलेले लोक तसेच अडकून होते. त्यांना चालणं अशक्य होतं. त्यांच्या समोरून एक मोठी फळी घेऊन परत एरियाची माणसं आली. मंगलेशची शस्त्र आधी काढून घेतली. मग त्यांनी मंगलेशला ओढून फळीवर घेतलं. मंगलेशच्या पाठोपाठ सुंदरवर्मनलाही फळीवर घेतलं गेलं. त्यांच्या शरीरावर कुठलंही शस्त्र नाही याची खात्री करून घेतली. मग ही फळी परत माघारी निघाली. आपण पूर्णपणे फसल्याचं मंगलेशच्या ध्यानात आलं. हा चिखलातला रस्ता नक्कीच पुरंजेच्या लोकांनी बनवलेला नव्हता. पण मग विष्णुकोशनं त्याला या रस्त्यानं का पाठवलं? त्याबद्दल अतिविचार करण्यात अर्थ नव्हता. आल्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा इतकंच मंगलेशच्या समोरचं आव्हान होतं. कोरड्या जमिनीवर आल्यावर मंगलेश आणि सुंदरवर्मनला दोघांना घट्ट जखडलं गेलं. त्या दोघांना दोरानं बांधून एरियाचे सैनिक ओढत चालू लागले. पुढे काय झालं पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.